नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे आपण सध्या डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. चॅनलवरती आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले बरेचसे प्रश्न मी सोडवून दाखवलेले आहेत. चारही ऑप्शनचे एक्सप्लेनेशन इथे देते, त्यामुळे ती पूर्ण कॉन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन जाते. आजही आपण सोडवतोय प्रश्नपत्रिका 2022 मधला प्रश्न. चॅनलच्या सोबतच तुम्हाला जर चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. इथे व्हॉट्सअप नंबर शेअर केला आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे सायन्सचं त्याला रेफर करून ही क्वेश्चन बँक बनवलेली आहे आणि याच्याशिवाय याच्यात 4 मेगा टेस्ट पण इन्क्लुडेड आहेत, ज्या फायनल एक्झामच्या पॅटर्नवरती बेस्ड आहेत. तर नक्की याची प्रॅक्टिस करा, क्वेश्चन बँक घ्या, याचा तुम्हाला खूप उपयोग होईल परीक्षेसाठी. तुमच्या परीक्षेची तारीख आली आहे, तुम्ही बघितली असेल, मी चॅनलवरती पोस्टमध्ये पण टाकली होती. शनिवारी परीक्षा आहे 23 नोव्हेंबरला. ठीक आहे. प्रश्न पहा आजचा. शोभादर्शी म्हणजे कॅलिडोस्कोप मध्ये डॅश प्रतिभा मिळतात. 3, 4, 5, 6 असे पर्याय दिलेत. कॅलिडोस्कोप हा टॉपिक काही आपल्याला 6वीच्या पुस्तकात नाही आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 8वीचं पुस्तक वाचावं लागणार आहे. तर हे असं असतं कॅलिडोस्कोप. हे इमेज पण 8वीच्या पुस्तकातूनच घेतलेली आहे. यामध्ये हे 3 आरसे आहेत, आयताकृती 3 आरसे घ्यायचे. आतल्या बाजूने आरशाची बाजू येईल अशा पद्धतीने हे 3 आरसे त्रिकोणामध्ये असे चिटकवायचे. त्यानंतर असा पांढरा कागद इकडे लावायचा ज्याच्यातनं थोडासा प्रकाश आत येऊ शकेल, म्हणजे अगदीच बंद नाही करायचा आहे प्रकाश. आणि त्याच्या आतमध्ये एक 5-6 वेगळ्या वेगळ्या रंगाच्या काचेचे तुकडे घालायचे, म्हणजे बहुतेकदा बांगड्यांचे तुकडे याच्यात घालतात. आणि दुसऱ्या बाजूने पण बंद करायचं आणि दुसऱ्या बाजूने एक छोटंसं बोक त्याला पाडायचं. हे झाल्यावरती मग त्याला वरून छान दिसण्यासाठी ते हे असतं ना बॅडमिंटनच्या शटल कॉकचं ते गोल नसतं का ठेवायचं, त्याच्यात तुम्ही हे अरेंज करू शकता. सगळं असेंब्ली छान दिसतं म्हणजे, आणि वरून काही डेकोरेशन करायचं तर करू शकता. हा पण डेकोरेशन इको फ्रेंडली करा. तर असं हे कॅलिडोस्कोप असतो. आणि मग याच्यामध्ये आपण प्रकाशाच्या अगेन्स्ट जेव्हा बघतो तेव्हा याच्यात खूप खूप छान छान प्रतिमा दिसतात, खूप वेगळे वेगळे डिझाईन्स दिसतात त्याच्यात. आणि विशेष म्हणजे ते डिझाईन सहसा रिपीट होत नाहीत. म्हणजे आपण बघतोय आणि आपल्या मित्राला दाखवायला गेलो, अरे हे बघ किती छान आहे, तोपर्यंत ते हलतं आणि हललं की त्याचं पुन्हा डिझाईन चेंज होतं. तर असं हे याचं वैशिष्ट्य आहे की एकदा तयार झालेली रचना पुन्हा पाहायला मिळत नाही, प्रत्येक वेळी नवीन रचना तयार होते. याच वाक्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. या कॅलिडोस्कोपचे उपयोग जे असतात ते भिंती सुशोभित करण्यासाठी वापरला जाणारा नक्षीदार कागद तयार करणारे लोक यातल्या रचना घेतात आपले डिझाईन्स बनवण्यासाठी. आणि शिवाय वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये पण कपड्यांवर नवीन नवीन डिझाईन्स हवे असतील तर ते पण याच्यातनं आयडिया घेतात. छान असतं हे, प्रोजेक्ट म्हणून करायलाही हरकत नाही. यावर्षी असेल ना सायन्स डे असेल किंवा शाळेत काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू असेल त्याच्यात जर विचारलं तर हा कॅलिडोस्कोप तुम्ही नक्की करू शकता. सोप्पा एकदम करायला. आपण जे म्हणत होतो की त्याच्यात भरपूर प्रतिमा तयार होतात, तर इथे आता भरपूर त्यांनी दिलंच नाही ऑप्शन, 6 दिलंय, म्हणजे जास्तीत जास्त जे आहे ते आपल्याला इथे लिहावं लागेल. ठीक आहे ना. त्यामुळे याचं उत्तर होईल ई, पर्याय ई 6. चला मग उत्तर मिळालेलं आहे. व्हिडिओ आजचा इथे थांबवते आणि असेच अजूनही व्हिडिओ घेऊन येते. नक्की बघत राहा चॅनल. अजूनही कुठल्या मित्रमैत्रिणींना माहिती नसेल तर नक्की त्यांना सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. चला मस्त तयारी करा. चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर नक्की संपर्क करा. टाटा.